निकिता, काय झालं? उठला नाही का प्रशांत? नाही हो आई, ते अजून पण झोपलेलेच आहेत. मग मी तुला उठवायलाच पाठवलं होतं ना, का बरं उठवलं नाहीस तू त्याला? आई, मी तर उठवायला चालले होते, पण ते झोपलेत ना, म्हणलं कशाला झोप त्यांची खराब करून, म्हणून मी उठवलं नाही. निकिता, मला माहीत आहे प्रशांत तुझ्यासोबत बराबर बोलत नाही, म्हणून तू त्याला घाबरतेस ना उठवण्यासाठी. हे बघ निकिता, तू या घरची सून आहेस, प्रशांतची बायको आहेस, आणि हे तुझं काम आहे की त्याला कसं उठवायचं, त्याला कसं बोलायचं, त्याला जीव कसा लावायचा, कारण तूच हे करू शकतीस. त्याचं पहिलेपासूनच म्हणणं होतं की मला लग्न नाही करायचं. तुला सांगते निकिता, प्रशांतचा स्वभाव कसा आहे, तो मनानं खूप चांगला आहे, खूप हळवा पण आहे. निकिता, आजच्या काळात सुद्धा तू स्वतःला खूप सिंपल ठेवलंस, पण जशी आहेस ना तशी परफेक्ट आहेस. त्याला मनातून आवाज दे, हक्कानी बोलव. एवढं भिवून राहू नकोस, तो तुझा नवरा आहे. तू हट्टीपणा कर त्याच्या पुढे, जिद्दी हो. 4 महिने होऊन गेलेत ना, आता 4 दिवसामध्ये तू सुधार त्याला.